हे आपलं स्ट्रॉबेरी ज्यूस तयार झालेला आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल की अशा पद्धतीचे आपण स्ट्रॉबेरी ज्यूस कसं बनवलेलं आहे. तर नक्कीच ट्राय करा. आणि चला, कुठलाही वेळ न घालता आपण स्ट्रॉबेरी ज्यूस बनवायला सुरुवात करूया. नमस्कार. आज आपल्याला स्ट्रॉबेरी ज्यूस बनवायचं आहे. तर त्यासाठी आपण ही स्ट्रॉबेरी घेतली आणि ही स्ट्रॉबेरी आपल्याला खूप छान भेटलेली आहे आणि सध्या खूप मार्केटला उपलब्धसुद्धा आहे. तर आपल्याला ही सर्वात अगोदर ही आपल्याला धुवून घ्यायची आहे. तर आपण त्यासाठी इकडे आपण पाणी घेतले. याच पाण्यामध्ये आपल्याला हे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता ही येतेली स्ट्रॉबेरी, ही स्ट्रॉबेरी आपल्याला पाण्यात घालायची आहे. आणि स्वच्छ धुवून घ्या. मार्केटमधनं कुठलेही फ्रूट आणल्याच्यानंतर तुम्ही मिठाच्या पाण्यात नक्कीच धुवून घ्या, म्हणजे यावरती बसलेले कीटाणू किंवा आपली धूळ हे मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतल्यावर स्वच्छ होतात. छान स्वच्छ धुवून झाले तर अशी देठं काढून घ्यायची आहेत. आता सर्व स्ट्रॉबेरीची मी अशी देठं काढून घेते आणि स्ट्रॉबेरीसुद्धा कट करून घेते. इकडे आपण अशी स्ट्रॉबेरी कट करून घेत आहोत. पाहू शकता असे काप बनवायचे आणि सर्व मी असेच करणार आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरला काढण्यासाठी खूप सोपं पडतं. अशा पद्धतीने सर्व आपण कट करून घ्यायचं. आणि मुलांनासुद्धा ही स्ट्रॉबेरी पाहूनच खूप आवडते. तर आपण त्या प्रकारे ज्यूस बनवून जर दिलं तर आणखीन बेटर. आता ही सर्व आपली स्ट्रॉबेरी कट करून झालेली आहे. ही स्ट्रॉबेरी कट करून झालेली आहे. आता आपल्याला ज्यूस बनवायचं आहे. इकडे आपण हे मिक्सरचं भांडं घेतले. यामध्ये आपल्याला ही स्ट्रॉबेरी घालायची. यामध्येच घालायची आहे आपल्याला ही साखर आपण यामध्ये 2 चमचा घालणार आहोत. ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बिना साखरेचं ज्यूस बनवू शकताय. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे दूध मी हे 1 ग्लास घेतलेला आहे. हे यामध्ये घाला आणि आता हे मिक्सरला बारीक काढून घ्या. चला, इकडे आता आपण हे मिक्सरला बारीक काढून घेऊयात. इकडे आपलं हे मिक्सरला काढून झालं आहे आणि पाहूयात असं आपलं हे ज्यूस तयार झालेलं आहे. पाहू शकता आणि याचा कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे. हे आपलं स्ट्रॉबेरी ज्यूस झालेलं आहे. आता आपण हे ग्लासमध्ये घेऊयात काढून. हे पाहू शकता आपलं स्ट्रॉबेरीचं ज्यूस तयार झालं आहे. आणि आणखीन एक अशी स्ट्रॉबेरी आपण ठेवूयात, म्हणजे हे नक्कीच मुलांना खूप आवडेल आणि खूप आवडीने मुलं पितील याला. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा.